ऍक्टिव्हिटी पण चालू आहे. थांबलेच पाहिजे. मोकळं करा. या आंदोलनामध्ये उपस्थित असलेले नागरिक माझे सर्व बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो, त्याचप्रमाणे संरक्षण करणारे आपले पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग, आज या आंदोलनाची, या करोनाच्या काळात सुद्धा आंदोलन करण्याची गरज पडली. याचा अर्थ हे महानगरपालिकेचा भ्रष्ट युतीचा आम्ही निषेध करतो. या करोनाच्या काळात खरं तर आज ज्यांनी कोणी जे जास्त संकट भोगलं असेल असे आपले पोलीस अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत आणि प्रशासन सुद्धा आहे. कारण मी लोकप्रतिनिधी असताना, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, साहेब तुम्ही आता आमचं बोलू द्या. अंदर जाएगा ही नहीं. बस आज अशा पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागते. राहू दे त्यांना पण बाहेर. आम्हाला कसली हौस नाही आंदोलन करण्याची. मॅडम थोडं पुढे. आम्हाला कसली हौस नाही आंदोलन करण्याची. पण आम्ही जुलै महिन्यापासून आम्ही आज आमचे सगळेच नागरिक बघतात, तिकडे झाडांची कत्तल झालेली बघतोय, तिकडे भराव टाकलेलं बघतोय, तिकडे लेवलिंग केलेलं बघतोय. आणि त्याच्यानंतर त्या वॅनिटी व्हॅन उभ्या राहिल्या. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला अधिकाऱ्याला सांगत आलो, अधिकाऱ्यांना सांगत आलो की तुम्ही साहेब, हा एनडी झोन आहे, नो डेव्हलपमेंट झोन आहे, इथे अशा पद्धतीने काम चालते. इकडचे नागरिक, इकडचे जागृत नागरिक आज वेळोवेळी व्हिडिओ टाकत होते. त्या पद्धतीने अधिकारी सुद्धा येत होते, मातूर कंप्लेंट करून परत वॅनिटी व्हॅन उभ्या राहत होत्या. अशा पद्धतीने साहेब, आज तिकडचे जे कोणी लोक आहेत, ज्या कोणी माझ्या माता आहेत, ज्या कोणी माझ्या मुली आहेत, ज्या कोणी माझ्या बहिणी आहेत, आज तिकडनं 11 वाजेपर्यंत ते फिरत होते. पण आज साहेब, आज तिकडे 7च्या नंतर तिकडे जाणं हे भीतीदायक झालेलं आहे. आज त्यांच्या बोलताना, त्यांच्या वावरताना ते दिसते, ते मला जाणवते. आज मी महिला आहे. आणि सर, महानगरपालिका असं प्रशासन असं म्हणते की प्रायव्हेट प्रॉपर्टी असताना ते काही करू शकतात. अहो, डीपी रूल बघा, त्याच्यात तसं आहे का? आरक्षण आहे तर त्याच पद्धतीने कामं करतो आपण. पण महानगरपालिका प्रशासनाने आज तिकडे कुठचीही कारवाई न करता फक्त FIR टाकलेला आहे. आणि FIR नंतर नागरिकांना कुठेतरी असं वाटलं की हे कुठेतरी बंद होईल, पण नाही साहेब. आज हे माझ्या नागरिकांना उलट भीतीदायक झालंय की कोणी FIR करून सुद्धा त्याच्यानंतर ते व्हॅनिटी व्हॅनचं अजून वाढत गेलेलं आहे. अजून तिकडे गॅरेजेस चालू झालेले आहेत, अजून तिकडे रेती सिमेंटचा चालू झालेला व्यवसाय, त्याच्यानंतर नर्सरी चालू झाली आहे आणि आता दुसऱ्या पण पद्धतीने तिकडे वाढत जाईल. आणि नागरिकांना भीती आहे तिथे जर त्यांच्यावरती FIR केलेला आहे, जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, तर अशा पद्धतीने काम कसं करू शकतात. आणि त्या पद्धतीने तुम्हीच आम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की हा नो डेव्हलपमेंट झोन आहे. तर सर, आता इथे PDZ कसा झाला, पार्किंग डेव्हलपमेंट झोन कसा झाला, ह्याचं उत्तर द्या. परमिशन कशा आल्या ह्याचं उत्तर द्या. महानगरपालिका देणार की प्रशासन देणार, ते पोलीस बांधव देणार आहेत, हे तरी आम्हाला सांगा. कारण आमचे नागरिक आता आम्ही जाणार तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला. आणि नागरिकांनी मला सांगितलं की मॅडम, आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा तयार आहोत, तुम्ही आहात का तयार? तर त्यावेळेला मी म्हणाली की जे काही जमेल, जेवढा काही आपण प्रयत्न करू शकतो तेवढा आपण करूया. पण साहेब, हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन झालेलं आहे. ह्याच्याहून उग्र आंदोलन, अजून तीव्र आंदोलन आम्ही करू, रस्ता रोको करू, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जबाबदारी काढू शकत नाही.
अंगावरती दुसऱ्यांच्या अंगावरती ढकलू शकत नाही. हे महानगरपालिका प्रशासनाचं काम होतं की त्याने तो एनडी झोन तशाच पद्धतीने ठेवावा. DC रूलमध्ये आहे आणि जर तसं नसेल तर मग मुंबईभर कुठेही कोणीही काही करेल, कुठच्याही आरक्षणाला कोणी काही हे घालणार नाही आणि मग तशा पद्धतीने कधी कत्तल होतील, कधी आणखीन काही दुसरा व्यवसाय चालू होईल. पण महानगरपालिकेच्या हातात हे होतं. महानगरपालिका हे संवेदनशील हवं अशी आम्हाला विनंती आहे. असंवेदनशील असताना आमचे बायका, आमच्या स्त्रिया जाणार तरी कुठे, कोणाकडे बघणार हे तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं आणि ह्याच्यावरती कोण कारवाई करणार हे सुद्धा तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं. बेकायदेशीर पार्किंग इकडची बंद झाली पाहिजे. हा एनडी झोन मोकळा झाला पाहिजे. ज्यावेळेला त्याने कुठच्याही पद्धतीने कुठचाही बाउंड्री वॉल न करता कुठच्याही पद्धतीने त्याने त्याचा मालकी हक्क काय आहे काय नाही काहीही न सांगता तुम्ही जर अशा पद्धतीने काम करणार असाल तर आमचे नागरिक जाणार कुठे? आणि तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करतायत, तर ही दुर्दैवाची बाब आहे की प्रशासन आता काहीही सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देत नाही आहे. हे ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. आज 4 महिने आम्ही फॉलोअप घेतो आहे. त्या पद्धतीने आधीचे वक्ते सुद्धा बोलले की महानगरपालिका प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना परमिशन दिली. जर का तिकडे व्हॅनिटी व्हॅनला आग लागली तर मग कोणाची जबाबदारी असेल? तिथे कोणी फायर ब्रिगेडची NOC दिलेली आहे का? महानगरपालिकेची NOC दिलेली आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला द्यावं. आमच्या जनतेशी, आमच्या जनतेच्या जीवाशी प्लीज खेळू नका असं आम्हाला विनंती करायची आहे. साहेब, पण आज तुम्ही आमच्या संरक्षणासाठी इतक्या मोठ्या पद्धतीने उभे राहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवादच. पण अशा सुद्धा आमच्या प्रभागामध्ये तुम्ही तिकडे यावं. तिकडचे जे गैरव्यवहार झालेले आहेत त्याच्यावरती कुठेतरी तुम्ही आळा घालावा. अशा पद्धतीने साहेब तुम्ही तिकडे चौकशी करा, तिकडे कारवाई करा आणि आमच्या जनतेच्या नागरिकांच्या जीवाशी घेऊ नका अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे. साहेब, आज असं नाहीये की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचीच महानगरपालिका, तुमचंच सरकार, तुमचंच हे अशा पद्धतीने तुम्ही आमच्याशी बोलू नका. आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं जेवढं काम आहे, भारतीय जनता पार्टीची मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही जनतेच्या जीवाच्या ह्याच्यासाठी आम्ही कोणतीही मागे पुढे बघणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही उभे असणार आहेत. आणि म्हणून आज आम्ही एवढे सगळेजण आलोय. पण आम्हाला साहेब धमकी देऊ नका हो. आमच्या तिकडे कारवाई करा, आमच्या तिकडे येऊन कारवाई करा आणि तुम्ही आम्हाला लेखी द्या की तुम्ही कशा पद्धतीने आम्हाला तुम्ही संरक्षण देतील. महानगरपालिका देणार की पोलीस देणार? या पद्धतीने हे जे तुमच्या पद्धत सावरासावरीचा खेळ चालू आहे ते बंद करा आणि आमचा एनडी झोन मोकळा करा. पुलिस इज फॉर प्रोटेक्शन. प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ, महानगरपालिका प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ. प्रीति सातम मैडम आगे बढ़ो. प्रीति सातम मैडम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. झोन मोकळं करा. मोकळं करा, मोकळं करा, एनडी झोन मोकळं करा. मोकळं करा, मोकळं करा. बेकायदेशीर पार्किंग बंद करा. बंद करा, बंद करा, बेकायदेशीर पार्किंग बंद करा. बंद करा, बंद करा. एनडी झोन मोकळं करा. मोकळं करा, मोकळं करा. महानगरपालिका प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ. प्रीति सातम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रीति मैडम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.